नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज आपण करतो आहोत प्रसादाचे रोट. रोट प्रसाद श्री हनुमंतांना अतिशय प्रिय आहेत. या रोटसाठी फार तामझाम लागत नाही. स्वयंपाकघरातील अगदी नित्याच्या साहित्यात हे पौष्टिक रोट झटपट तयार होतात. तर चला आता आपल्या रेसिपीकडे वळूयात. आपण आधी डो लावून घेतोय आणि त्यासाठी अर्धी वाटी निरसं दूध, निरसं म्हणजे न तापवलेलं दूध घेतलं आणि त्यामध्ये अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला गूळ घालतो आहोत. गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी हरकत नाही. आणि हा गूळ आता या दुधामध्ये आपण छान विरघळून घेऊयात. आता डो लावून घेऊयात आणि त्यासाठी मी परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. हे तेच पीठ ज्याची आपण नेहमी पोळी करतो. बेसिकली रोटला रवाळ अशी कणिक हवी असते, म्हणजे गव्हाचं पीठ हवं असतं. पण आपल्या घरी तशी नसेल तर आपण काय करायचं, नेहमीचं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये रवाळपणा येण्यासाठी 2 टेबलस्पून आपण रवा घालतो. जाड बारीक कुठलाही चालेल. यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे, पण ते कसे तर बारीक काप करून. तर मी यासाठी 2 टेबलस्पून बदामाचे एक काप घातले. काजूचे काप करून घेतले 2 टेबलस्पून, ते घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता. बेदाणे देखील 2 टेबलस्पून घेऊन बारीक कापून घेतलेले आहेत, ते घालूयात. सुक्या खोबऱ्याचे काप पातळ पातळ काप काढले आणि ते परत बारीक छोटे तुकडे करून घेतले, 2 टेबलस्पून तेही घालूयात. आणि आता फ्लेवर देण्यासाठी आपण वेलची पावडर घालतोय. 4 वेलची मी कुटून घेतलेल्या आहे. सर्व साहित्य आपण एकत्र करून घ्या. या पिठामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर मी 2 टेबलस्पून साजूक तूप बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे. आपण प्रसादाचे रोट करतोय त्यामुळे यामध्ये आपण साजूक तुपाचाच वापर करतोय. तर छान कडकडीत अशा गरम साजूक तुपाचा आपण वापर करतोय मोहन म्हणून. परफेक्ट. आता हाताला चटका बसू शकतो म्हणून आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया. आणि थोडं थंड झालं की आपण हातानेच हे मोहन या पिठाला चोळून घेणार आहोत. पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं पाहिजे, म्हणजे तूप लागलं पाहिजे. त्यासाठी आपण हे असं छान चोळून घेतोय. पिठामध्ये मोहन अगदी परफेक्ट पडलेला आहे. हे बघा, छान मुठवळल्या जाते, हो की नाही. चला आता आपल्याला हा डो बाइंड करून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण दुधामध्ये गूळ विरघळून ठेवलेला आहेच, तर थोडा थोडा घालायचा एका वेळी आणि मस्त टाईट असा आपण डो लावून घेऊयात. मस्त टाईट असा डो आपण लावून घेतलेला आहे. घेतलेल्या दुधापैकी 2 टेबलस्पून दूध आपलं उरलेलं आहे. बघा, असं छान टाईट डो लावलेला आहे. एकदा परत मळून गोळा करून घेऊयात आणि यावरती आपण एक दमट कपडा झाकून ठेवणार आहोत आणि 20 मिनिटाची रेस्ट देणार आहोत. वीस मिनिटात डो छान मुरला आणि आता परत एकदा मी मळून घेते. आता आपल्याला या डोचे पेढे काढून घ्यायचं आहे, लाट्या करून घ्यायच्या आहेत. मी मीडियम आकाराचं रोट करणार आहे त्यामुळं मी लिंबा एवढ्या आकाराचे एक पेढे करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीने हे लहान किंवा मोठ्या आकाराचं रोट करू शकता आणि त्यानुसार तुम्ही या लाटीचा आकार ठेवा. हे बघा, आपण लाट्या करून घेतलेल्या आहेत. आता रोट करायला घेऊ. एक लाटी हातावर घ्यायची आणि अशी छान वळून घ्यायची. बघा, दाब देऊन वळून घ्यायची. आपण हे लाटणार नाही, तर हातानेच असं छान दाबून रोट तयार करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि तुम्हाला हातावर करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही असं हे प्लॅटफॉर्मवर ठेवायचं आणि तळ हाताने दाब द्यायचा. दाब दिल्यावरती हे रोट काठांना असे थोडेसे उलतात, भेगाळतात काठ. आता त्याच्यामध्ये मोहन आहे, ड्रायफ्रूट्स आहे, त्यामुळं काय होतं, हे रोट थोडेसे त्याचे काठ उलगडतात किंवा भेगाळतात. तर मग त्यावेळी काय करायचं, आपल्या बोटांनी ते सारखे करायचे त्या रोटच्या कडा अशा पद्धतीने आणि तळ हाताच्या पोर्शननी असा दाब द्यायचा. हे बघा, नेहमीच्या पुरीपेक्षा पण हे रोट जाड करतोय.
बघा अशा पद्धतीने काठ सारखे करत तळ हाताने दाब देऊन आपण हे रोट तयार करतोय. आणि काटे चमच्याने आपण त्याला प्रिक करणार आहोत. आता हे रोट जाड आहे तर आतपर्यंत छान तळले जावे म्हणून आपण हे काटे चमच्याने टोचे मारून घेतो, प्रिक करून घेतो. हे बघा पुरीपेक्षा जाड दिसतंय की नाही रोट. परफेक्ट. अशाच पद्धतीने आपण सर्व रोट करणार आहोत. तुम्ही एकदा परत बघून घ्या. तळ हातावरती छान असा दाब देऊन वळून घ्यायचं आणि प्लॅटफॉर्मवर ठेवून तळ हाताचा दाब देऊन ते थोडे थोडे वाढवायचे आणि उलगडलेले काठ बोटांनी सारखे करायचे. हे बघा कधी कधी ड्रायफ्रूट्स बाहेर येऊ शकतात, हो की नाही. तरी आपण पातळ पातळ काप घातलेले आहे, पण तळताना असा रोट तयार करताना ड्रायफ्रूट्स निघू शकतात. तर फार चिंता नाही, कारण आपण आतमध्ये भरपूर घातलेले आहेत. आणि प्रिक करायचं म्हणजे आतपर्यंत हे रोट छान तळले जातात. चला अशाच पद्धतीने आपण सर्व रोट करून घेऊयात. कढईमध्ये साजूक तूप गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला रोट तळून घ्यायचे. रोट तळण्यासाठी आपल्याला मीडियम हॉट असं साजूक तूप हवं आहे. ठीक आहे. आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आपण छोटासा पिठाचा गोळा घालून आणि चेक करूयात. हे बघा सावकाश पिठाचा गोळा वरती येतोय. हलके हलके बुडबुडे येत आहे की नाही. परफेक्ट. आपल्याला इतपतच गरम हे साजूक तूप हवं आहे. लक्षात घ्या मीडियम हॉट साजूक तूप आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. आणि यामध्ये आता बसतील एवढे आपण रोट सोडणार आहोत. तुपाच्या अगदी जवळ जाऊन सोडायचे. परफेक्ट. हे रोट फार नाजूक आहेत म्हणून काय करायचं, चमचा झारा आत्ता लावायचा नाही. 2-3 मिनटं हे रोट तुपामध्ये व्यवस्थित सेटल होऊ देऊयात आणि त्यानंतरच आपण चमच्याने उलटवणार आहोत. कडा लालसर झालेल्या दिसतात, याचा अर्थ खालची बाजू व्यवस्थित तळल्या गेलेली आहे. तर आपण आता उलटवून घेऊयात. बघा सावकाश उलटवायचं हां, नसता अंगावरती तूप उडू शकतं. बघा कसला गोड लालसर रंग आलाय, हो की नाही. मस्त. आता दुसऱ्या बाजूने देखील आपण असंच लालसर रंगावरती हे रोट तळून घेणार आहोत. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स असे सुटे झाले तर ते आपण काढून घ्यायचे. रोट तळून तयार आहेत, आपण काढून घेऊयात. हे बघा मला जरा डार्क कलरवरती हे रोट तळलेले आवडतात. तुम्हाला जर हवं तर तुम्ही थोड्या कमी रंगावरती देखील तळून घेऊ शकता. बघा कसला सुरेख रंग आलाय. मस्त खरपूस तळल्या गेलेले आहे. झाऱ्यावरती आपण हे रोट थोडेसे असे निथरवून घेऊयात, म्हणजे जास्तीचं तूप कढईत निघून जाईल. आणि कढईमध्ये सुट्टे झालेले जे काजू बदाम किंवा बेदाण्याचे काप आहे ते आपण काढून घेतले आणि रोटची पुढची बॅच तळायला घातलेली आहे. आणि आधी दाखवल्याप्रमाणे छान खरपूस असे आपण हे रोट तळून घेऊयात. सर्व रोट खरपूस असे तळून घेतलेले आहेत. तर चला नैवेद्याच्या तबकामध्ये हे काढून घेऊयात. प्रसाद नैवेद्याच्या रोटवर तुळशी दल ठेवले आणि हनुमंतांना नैवेद्य दाखवलेला आहे. तुम्हाला आता जवळून दाखवते. हे बघा किती सुरेख रंग आलेला आहे. ड्रायफ्रूट्स दिसत आहेत तुम्हाला. मस्त तळल्या गेले आहेत रोट. आणि आता टेक्स्चर बघा, अगदी खुसखुशीत खस्ता असे आपले हे रोट झालेले आहेत. परत बघा. परफेक्ट. बिस्किटासारखे खमंग खुसखुशीत आपले हे रोट झालेले आहेत. प्रसादाचे रोट झटपट तयार आहेत. फार तामझाम नको, फार पसारा नको. अगदी स्वयंपाकघरातील नेहमीच्या साहित्यात हे प्रसादाचे रोट तयार होतात. आज आपण हनुमान जन्मोत्सवानिमित्त हे खस्ता रोट केले आहेत. पण इतर वेळी आपल्या बच्चे कंपनीसाठी पौष्टिक खुराक म्हणून किंवा चहाबरोबर खस्ता म्हणून खवय्यांना हे रोट नक्की करून पाहावं. आपल्या रेसिपीचा फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. चला परत भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.